गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागानं चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचं प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। या निर्णयानुसार गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतर तब्बल 44 वर्षांनी आता गडचिरोलीत स्वतंत्र डाक विभाग कार्यरत होणार असून ही नवी प्रशासकीय व्यवस्था बुधवार 15 जुलै 2026 पासून लागू होणार आहे। या प्रशासकीय पुनर्रचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालय स्वतंत्र गडचिरोली विभागीय प्रमुखांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत। या निर्णयामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास, नागरिकांच्या तक्रारींचं जलद निवारण होण्यास तसंच डाक, आर्थिक आणि डिजिटल सेवांचा अधिक प्रभावी लाभ नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे। नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 जुलै 2026 रोजी गडचिरोली टपाल विभागांतर्गत सर्व टपाल, बचत बँक आणि टपाल जीवन विमा यासह सर्व प्रकारचे व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत। यानंतर 16 जुलै 2026 पासून सर्व सेवा पूर्ववत नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत। या विभाजनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता राहणार नाही। गडचिरोली स्थानिक स्तरावरच विविध टपाल, बचत बँक, विमा आणि इतर सेवा अधिक वेगानं उपलब्ध होणार असल्यानं नागरिकांचा वेळ व खर्चही वाचणार आहे। प्रशासकीय बदलानंतर दैनंदिन टपाल वितरण, बचत बँक सेवा, विमा सेवा आणि इतर ग्राहकाभिमुख सुविधा अधिक सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती वरिष्ठ डाक अधीक्षक चांदा विभाग चंद्रपूर एस रामकृष्ण यांनी कळवलं आहे।